विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व विद्यापीठांनी परीक्षा वेळेत घेऊन आणि निकाल वेळेत जाहीर करावेत अशी सक्त ताकीद राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दिली आहे। राजभवन येथे शुक्रवारी राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली। त्यावेळी राज्यपाल यांनी काही विद्यापीठांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल असल्याबाबत विलंब लागत असल्याबाबत कुलगुरूंची कानउघाडणी केली आहे। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या काशी शिव महापुराण कथेचा समारोप झाला। वणी शहरामध्ये परत एकदा काशी शिव महापुराण कथा लवकरच होणार असल्याचं खुद्द कथा वाचक प्रदीप मिश्रा यांनी जय महाराष्ट्रला वृत्तवाहिनीला सांगताना म्हटलं आहे। शिवभक्तांसाठी ही आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल। उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 1.5 वर्षातील कार्यकाळामध्ये 24,000 पोलिसांची पदभरती मार्गी लावली असून अंमली पदार्थ माफियांवरील कठोर कारवाई केली गेली आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये सुमारे 50,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले। गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीच्या आधारे अभिनेत्री कंगना रणावत हिच्या विरुद्ध सुरू असलेल्या मानहानीच्या फौजदारी खटल्याचा उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती देण्यास नकार दिला। त्यामुळे कंगनावर चालवण्यात येणारा हा खटला सुरूच राहणार आहे। विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी आता अर्ज केल्यानंतर होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठाने एक विशिष्ट संगणक प्रणाली विकसित केली आहे। विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या प्रणालीद्वारे त्यांना त्याच दिवशी त्यांच्या ईमेलवर संबंधित विषयाची स्कॅन केलेली उत्तर पत्रिकेची छायाप्रत पाठवली जाते। या सुविधेची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 3,487 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शुक्रवारी सादर केला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात 150 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली। मात्र पालिकेने गेल्या वर्षी एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत शिक्षण विभागासाठी 6.16% तरतूद केली होती। यंदा एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये शिक्षण विभागासाठी 5.83% तरतूद केल्याने शिक्षणावरील खर्च कमी केल्याची चर्चा आहे। पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला। नाटकामध्ये माता सीतेचे आक्षेपार्ह सादरीकरण करण्यात आले होते। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नाटक बंद केले। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका 29 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलंय। त्याच्या विरुद्ध कलम 325 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। वाशिम परिसरात आणि हद्दीमध्ये गस्त करत असताना एक इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र विनापरवाना बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी कारवाई केली आहे। मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री ठाणे येथे मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। यासाठी रात्री 11:30 ते पहाटे 4:30 5 तासांचा ब्लॉक असेल। त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले। ब्लॉक दरम्यान रात्री 11:18 सीएसएमटी स्थानकातून डाऊन जलद मार्गावरील खोपोली लोकल विद्याविहार ते दिवा स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई 10वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल होणार आहेत। बोर्डाच्या नव्या प्रस्तावानुसार 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे। तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत। तर 12वीमध्ये विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे। शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करणे हा या बदलाचा उद्देश असून या प्रस्तावाबाबत शाळा प्रमुख आणि शिक्षकांकडून अभिप्राय घेतला होता। शिक्षकांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे।
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे। बेकायदा बांधकाम कोणी कुठे उभारले हे पाहू नका, सरसकट सर्व बेकायदा बांधकामे हटवा असे सक्त आदेश न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेला दिले आहेत। भारताच्या युवा संघाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना आज नेपाळचा 133 धावांनी धुव्वा उडवला आणि 19 वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला। येत्या 6 फेब्रुवारीला भारताचा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे, तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश लढतीतून उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघाशी 8 तारखेला भेटतील। वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होते। 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवामध्ये भरतनाट्यम, कथ्थक, फ्युजन, सूफी, मराठी आणि बॉलिवूड गीतांची मैफिल रंगणार आहे। या महोत्सवामध्ये दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली। केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाला शेतकरी हैराण झालाय। केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या सोयाबीनला 4000 ते 4200 रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे आता मुश्किल झाले। त्यामुळे सोयाबीनला 7 ते 7500 रुपये भाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।